against 15 MLAs and practically the whole cabinet, chief minister, money power, muscle power, government machinery, आणि आमची मध्ये फूट घालपाक जो प्रयत्न या बीजेपी सरकारान केलो, गोंयकारांक डिवायड करपाक ऑन द बेसिस टू क्रिस्तांव, टू हिंदू, टू मुसलमान, आमकां डिवायड करपाक दिस डिवायसिव पॉलिटिक्स I believe has been shown the door. We are quite confident. We were always confident that we would retain South. We have also, if you see the overall picture of the country today, overall picture of the country is the figures that are being given to the India Alliance, and there is a chance also that we would form the government in Delhi. But this एक सारखे warning, and this is a blessing, I believe, to आमी तिगाय आमदार. We were under so much of pressure. खास करून हांव सांगपाक सोदता, कुंकोलीम has given one of the highest leads ever in the Lok Sabha election of almost 5,500 votes. आणि हांव खास करून सगळे आमच्या दक्षिण गोंयच्या जनतेक तशेंच गोंयकारांक परबी दिता, because no wonder this is the biggest festival of democracy. आणि खास करून काँग्रेस पक्षान आणि दुसरे जावं आम आदमी जावं गोवा फॉरवर्ड दुसरे सगळे आमी बराबर रावन आमी दाखोवन दिले की गोवन्स कॅनॉट बी डिवायडेड ऑन रिलिजियस लायन्स. हे नॉन स्टेट एक्टर जे हिंगा येवन आमचे मदें डिवायड करपाचो प्रयत्न केला, दिस इज अ स्लॅप ऑन देयर फेस. And post 2027 म्हाका दिसता की 27 काँग्रेसाचो सरकार जातलो आणि मुखायल आमी 30 पार जातले. हे सारखे 100%. आणि दुबावना सेंटरा जाल म्हणटरी थिंगाय घालतले. दिल्ली आमगेलो जाल्यार म्हाका तरी दिसता 2 दिसांनी चेंज जातो ते म्हाका खात्री आहा. तर हांव सगळे गोंयकारांक आनी आमच्या सगळ्या पत्रकार भावांकूय देव बरें करूं म्हणटा. No doubt that all of us together, because we have been tested. We are first time MLAs, but we planned methodologically. आणि आमगेलो जो आमचे बाब इंचार्ज बाब एल्टनाक आहा, हांव सदांच सांगता एल्टनागे धोंपरे आहा ते हेंगे तोकल्या ना इतलो प्रेशर, इतलो पयशाचो पावर, कोट्यांनी पयशांनी मोडले. थोडे भोंवताले, थोडे हांव म्हणटालो लापीट मू, थोडे भाड्या बोयले भोंवताले. हांकां बी फिटींग रिप्लाय, कुंकोळकार कॅन नेवर बी डिवायडेड. दीट इज अ सायन. आनी हांकां सांगपाक सोदता हांव की हे आमी सेमी फायनल आज जिखले, ते फायनल 27 जिखतले आनी काँग्रेस पक्षाचो सरकार जातलो. पत्रकार बांक काळजा मनासान देव बरें करूं म्हणटा. फ्रॉम स्टार्ट टील इवनिंग आतां एंड तुम आमचे बरें रावले. नमस्कार तुमकां सगळ्यांक गोंयच्या प्रोजेक्ट खास करून सावथाक आनी सावथ गोवा कॉर्डिनेटर ह्या नात्यान म्हाका दिसता जेन्ना काँग्रेस पार्टीन आमचेर हो एक भार दिल्लो, बीजेपीक म्हाका दिसता बारीकशे नॉट इवन 1% चिंतूना काँग्रेस वूड कॅम्पेन इन सच वे आनी टू रिटेन द सावथ गोवा सीट. म्हाका दिसता काळजा मनासून आख्खे आमगे कार्यकर्ता सावथ गोवा डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट जावं, बाकीचे ब्लॉक प्रेसिडेंट जावं, आमगेले वर्कर जावं, काय नाशिल्ले, बट हुंयसून तरी एकठांय जावन तोर जावन आमी हो म्हाका सुद्दां 15 कडेन आमी 2 जाण आमदार प्रेसिडेंट आनी आमगे ब्लॉक प्रेसिडेंट आमी सगळ्यान हे सीट जिखयलां. हांव तुका मुद्दम सांगता असली फूट घालपाक आयले आमचे मदें. म्हाका सांगताले युरी सेट जाला, युरी बरें आसून सांगताले एल्टन आतां वचून पयशे घेवन येयला म्हूण. हांव आज मुद्दम सांगता, जायच्यान रिपोर्टारूच म्हणटाय हुंय एल्टन युरी अमित सेट जाले म्हूण. आज हे कोण येयले? आज केप्यांक जेन्ना म्हणटाले बीजेपी लागून एल्टन तेन्ना जिखिल्लो वकर आलो म्हूण आज बीजेपीचे आख्खे सगळे वकर, चीफ मिनिस्टर, आमगे कॅन्डिडेट गेलो गो 8 दीस बसवलो बाळ्ळी, 8 दीस बसवलो थिंग बाळ्ळी. एकल्या मनशान पयशे फारीक केले तेमी. आमी पयशान केला, आमी मुनीसपणान काम केलें. आज सगळे बीजेपी एकठांय जावन केप्यान लीड हाडपाक शकले नाय ते. हांव केपकारांक काळजा मनासून देव बरें करूं म्हणटा. सावथ गोवा जनते देव बरें करूं म्हणटा. केन्ना दाखयलें हे मनी पावर वर्सीस पीपल पावर. हांव सदां आमगे भाशणां म्हणटालो दिस इलेक्शन इज नॉट अबाउट एनीथिंग, इट इज जस्ट मनी पावर वर्सीस पीपल पावर. आज पीपल पावर म्हणटा डेमोक्रेसी दाखयली. आनी म्हाका दिसता हे चड हे थोडे चलता गेले.
आमकडे हायटीन म्हण ल्हान आसतले मुळी आसतले नंबरान उणे आसतले बट आमची तकली भरपूर चलता आणि आज आम प्रूफ करून दाखवले की कितले आमगेली जे कॅन्डिडेट आले ते म्हाका दिसता तिसरी नंबरान इन द कंट्री हू इज द थर्ड रिचेस्ट कॅन्डिडेट इन द कंट्री आणि इतलो पैसा व्यवहार केलो की आम्ही मुनीसपण गोंयकारांनी साऊथ गोवा लोकांनी मुनीसपण दाखवले डेमोक्रेसी कित म्हणटले आमचे रावले काँग्रेस बरोबर होच मोग आमी तेमकां आमकां रिटर्न दिलो तेका लागून साऊथ गोवा लोकांक काळजा मनसान देव बरो कर म्हणटा पार्टीकूय देव बरो कर म्हणटा बरो कॅन्डिडेट आमी दिलो जायत्यां कडेन दुख आसलें आपणाक तिकेट मेळना म्हूण जायते आमचेर उलयले बट लास्टाक माय बेटर लेट दॅन नेवर लास्ट रावले बरो कॅन्डिडेट दिलो लोकांनी दिसलें बाबा कॅन्डिडेट सारको फिट साऊथ गोवा गोंयचे पासून झगडटलो आणि होरेच हो झगडटलो आणि आमी नाल्यार सांगपाक बाबा हे कितें चुकलां जाल्यार आमी स्वता तुजे बरोबर साऊथ गोवा लोकांक काळजा मानसान देव बरें करूं साऊथ तुम्ही रिटेन केले बट नॉर्थ लाखांनी फाटल्यान उरले कित्याक सी पयले सुवातेर सगळ्या दक्षिण गोंयच्या लोकांक आमचे दोनूय बाब युरी आलेमाव आणि आमचो इंचार्ज हांगाचो बाब एल्टन हाणें सांगले की म्हाका दिसता हे सगळे क्रेडीट म्हाका दिसता दक्षिण गोंयच्या लोकांक सगळे काँग्रेसीचे कार्यकर्ते आणि इंडिया आघाडी इंडिया अलायन्स ज्यांनी सगळ्यांनी मिळून म्हाका दिसता ह्या करप्ट बीजेपीन ज्यांनी सगळे वेपन्स यूज केले तांणी आमचे अकाउंट फ्रीज केले आमच्याकडे आशिल्ले 5 आमदार इट वॉज 5 वर्सेस 15 आणि तांणी सगळ्यो मशिनरी हांगा लायिल्ल्यो म्हाका दिसता ही संपूर्ण दक्षिण गोंयच्या लोकांच्या जनतेची जैत जावन आसा आणि हांव सगळ्या लोकांचे धन्यवाद करता खास करून आमचो विरोधी पक्ष फुडारी आणि आमचो बाब एल्टन इंचार्ज जाणे 20 मतदारसंघात भोवून थोडे लोक म्हणटाले की आमचे जे आज आयल्या हे दाखोवन दिता की आमी थंय ग्रासरूट लेवलाचेर आमी आशिल्ले लोकांनी खूप प्रश्न उठयले आणि खास करून जे एनजीओ जे एक्टिविस्ट आणि जे सगळे गोंयकार भायर सरले दीस वॉज अ पिपल्स इलेक्शन म्हाका दिसता हे सगळ्या गोंयकाराची जीत जाल्ली आसा नॉर्थ गोवाचे तुवें म्हणले की नॉर्थ गोवाचो जो निकाल आयला सी नॉर्थ गोवा आमच्याकडे एकूच आमदार आशिल्लो इंडिया आघाडीचे कोणूच नाशिल्लो सो इट वॉज 1 वर्सेस 19 पूण हांव सगळे नॉर्थ गोवाच्या जनतेक जाणी आमकां थंय मतां मारल्यात आमचे सगळे कार्यकर्ते आमचे सगळे लिडर्स थंय जाणी जे वावर केला म्हाका दिसता तांकां सगळ्यांक हांव धन्यवाद करता की वी गेव अ टफ फायट प्लीज अंडरस्टँड ह्या इलेक्शनाक बीजेपीन सगळ्यो मशिनरी यूज केल्ल्यो आमचे अकाउंट फ्रीज जाल्ले आणि विथ लिमिटेड रिसोर्सीस विथ लिमिटेड लिडर्स आमच्याकडे 3 आमदार मरे गोंयांत आज 3 आमदार घेऊन बाकीचे अलायन्साचे 3 आमदार घेऊन आम्ही या बीजेपीक आज दाखवून दिला की फुडले 2027 हे काँग्रेसीचे सरकार मुखार येतले देव बरें करूं. ओव्हरऑल ट्रेंड कशें पळयता तुमी ओव्हरऑल ट्रेंड आता ओव्हरऑल ट्रेंड जर आम्ही पळयत जाल्यार कळून येता की लोकांचे जे सेंटिमेंट आशिल्ले जे 400 पार उलयताले अरे तांचे अजून हाफवे पार जायना बीजेपीचो आंकडो जर तूं पळयत जाल्यार तो 243 अडकला सकाळच्यान अजूनही ते मुखार वचनात सो दीस शोज दॅट तांचे जवळपास 70 सिटां ते मायनस जाल्ले आज हाजो अर्थ कितें हाजो अर्थ की ते सांगताले मोदी वेव मोदीचो करिश्मा थंय वचून ध्यान केले म्हणून लोक मतां मारनात म्हाका दिसता देशाच्या जनतेन खास करून युपी सारख्या वाठारांत थंय इंडिया आघाडी समाजवादी पार्टी आणि काँग्रेस पक्षान थंय लीड घेतिल्ली आसा सो हे दाखोवन दिता की ह्या फावट देशाच्या जनतेन जे लोकांचे इश्यू आशिल्ले जे लोकांचे प्रश्न आशिल्ले आज लोक जो पिडीता त्या लोकांनी भायर येऊन मतदान केल्लें आसा आणि बाब युरी आलेमावान जे सांगला की सांचे मेरेन तुम्ही रावात हे एनडीएचे सरकार जावचे ना कित्याक हाफवे मार्क ते पार जाल्ले ना त्या सायडीन जे पळय आहा ते सगळे ह्या सायडीन इंडिया आघाडीचे सरकार जाता सर आनी एक म्हणटाले आरजीचे ट्रेंड चल्ला म्हणून सावथान आरजीचे ट्रेंड चल्ला म्हणून तेचेर खंय आहे आम्ही कॉमेंट बीजेपी नाही तुका सांगते सगळ्यो मशिनरी यूज केल्ल्यो आणि सगळे प्रयत्न केले आम्ही म्हाका दिसता ताणें परत देवा कडेन वचून उलोवचें पडटलें की बाबा आपलें खंय चुकलें ह्या लोकांनी जाणी लोकांचो विश्वासघात केल्लो हे 8 जाण जे घातकी आणि पातकी पळय लोकांचो मॅन्डेट चोरून गेल्ले ह्या दक्षिण गोंयच्या लोकांनी ह्या जे पळय डिफेक्टर आहा तांकां दाखोवन दिल्ले थँक्यू साहेब इंडिया अलायन्स विल कंटिन्यू